हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज आपण बघणार आहोत पॅन्टला इलास्टिक कसं लावायचं. मग कोणतीही पॅन्ट असू, जर तिथं नाडी बांधायला जमत नसेल, तुम्हाला इलास्टिक लावून द्यायचं असेल, कस्टमरची असो किंवा तुमचे मुलांची असो, तर मग ती आपण इलास्टिक कसं लावायचं हे अगदी सोप्या पद्धतीत बघणार आहोत. अगोदर बघा, ह्या पॅन्टला नॉट होती, ती नॉट मी काढून घेतली. आता पॅन्टला नाही तर दुमडलेला कपडा राहतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक घालता येणार नाही, कारण इलॅस्टिक आपलं मोठं आहे, म्हणजे 1.5 इंचचं आहे त्यासाठी, आणि ते अगदी 1 इंच दुमडलेलं आहे त्यासाठी. मग मधी तर जाणार नाही. मग काय करायचं, आपल्याला हे उसून घ्यायचे, जेणेकरून आपण जर असंच फोल्ड केलं तर आपला जास्त कपडा वरती उंचीला पॅन्ट कमी होईल. त्यासाठी मग अगोदर हे आपल्याला उसून घ्यायचे आणि मग आपल्याला हे फोल्ड करायचे, त्यामध्ये इलास्टिक घालायचे. पण आता हे कसं काय हे सगळं व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळं सांगते मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अगदी कुठेही स्किप करायचा नाही, पूर्ण बघायचं आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट आपल्याला इलास्टिक लावून घेता येतं. आता हेच इलास्टिक जर बाहेर लावायला दिलं तर टेलर लोक आपल्याकडून 100 ते 150 रुपये घेतात. त्यापेक्षा इलास्टिक आपण घरच्या घरी कसं लावू शकतो तर ते बघायचं आहे. आता जर बाहेरच्यांचं लावायचं असेल तर मग मी त्याचे पैसे घेत असते. पण आता हे माझ्या मुलीची पॅन्ट आहे, तिला नॉट लावायला जमत नाही, त्यासाठी मग नॉट बांधायला जमत नाही, म्हणून मग मी इलास्टिक लावत आहे. तर बघा, अशाच पद्धतीने मी तिच्या दरवर्षी पॅन्टला इलास्टिक लावते. तर बघा, आता ही शाळेची पॅन्ट आहे त्यामुळे ह्याला इलास्टिक लावून घ्यायचे. आता ही पूर्ण कंबर मोजून घेतली मी. पूर्ण कंबर, तिची कमरेचा घेर 21.5 आहे. पूर्ण कमरेचा घेर 21.5 आहे. तर आता आपल्याला इथं पूर्ण इलास्टिक 21.5च मोजून घ्यायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला 21.5 जे आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं 21.5 मोजून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 5 इंच निम्म करायचे. ठीक आहे. आता 5 इंच मी कमी करून टाकलं आता, आणि तेवढंच इलास्टिक घ्यायचे आणि बाकीचं कट करून टाकलं. अशा पद्धतीने 21.5 होतं, पण त्याच्यातलं मी 5 इंच कमी करून घेतलेलं आहे. आता तुम्ही अंदाज लावू शकता की मी किती घेतलं. तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं फोल्ड करते आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला इलास्टिक आतमध्ये नाही जावं म्हणून इथं एक छोटीशी टिप मारून घ्यायची, म्हणजे कसं व्यवस्थित सेंटर राहतो त्याचा, आपल्याला इलास्टिक आतमध्ये वगैरे जात नाही. अगोदर थोडीशी एक टिप मारून घ्यायची. वाटलं तर तुम्ही इथं 5 नंबरची टिप मारू शकता, तुम्हाला उसवलीनंतर तरीही चालेल. तर बघा, अशा पद्धतीने आता अगोदर आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, आणि मग आपल्याला फोल्ड करायचा आहे कपडा, आणि इलास्टिकच्या खाली आणायचं आहे. इलास्टिक आपलं फक्त आतमध्ये अगदी व्यवस्थित राहिलं पाहिजे, लूजमध्ये राहिलं पाहिजे. त्याच्यावरती टिप नाही मारायची आपल्याला. इलास्टिकवरची अजिबात टिप नाही मारायची आपल्याला. फक्त आपल्याला खाली कपड्यावरती टिप मारायची आहे दुमडलेल्या. इलास्टिक आपल्याला मध्ये लूजच ठेवायचं आहे, अजिबात टिप वगैरे मारायची नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती टिप मारायची आहे. इलास्टिकवरती नाही, फक्त कपड्यावरती. आणि इलास्टिक आपल्याला पुढं घ्यायचं आहे, कारण आपण इलास्टिक कमरेच्या घेरेला कमी घेतलेला आहे, आणि ही पॅन्ट लूज असल्यामुळं ह्याचा घेर खूप असतो, त्यासाठी फ्री साईजमध्ये घेर असतो. त्याच्यामुळं आपल्याला हे जास्त असल्यामुळं ह्याच्यामध्ये पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला पॅन्ट घालून घ्यायची. अगोदर पूर्ण कपडा ओढून घ्यायचं वरती, आणि मग इलास्टिक आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत आणायचे. जर इलास्टिकमध्ये सटकलं तर परत मग काढत बसावं लागेल, त्यासाठी इलास्टिक अजिबात सोडायचं नाही. तर बघा, अशा पद्धतीने ओढून घ्यायचे, आणि त्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची. आता आपल्याला एकदम कडेला इलास्टिक आलं पाहिजे. आता इथं थोडंसं आतमध्ये गेलं तर बघा, हे अशा पद्धतीने मग ते काढत बसावं लागतं, किंवा एकदम सेंटरला कडेला तुम्ही इथं क्लिप लावू शकता. जी पिन असते आपली साडीची, ती इथं लावून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जरी आतमध्ये गेलं तरी व्यवस्थित ते काढता येईल. तर बघा, अशा पद्धतीने आम्ही अजिबात सोडलं नाही इलास्टिकला. पूर्ण ह्या कडेपासून तर या कडेपर्यंत आणलेलं आहे. ठीक आहे. त्या कडेला आपण टिप मारून घेतली, इलास्टिकला थोडंसं पॅक करून घेतलं, त्याच्यासाठी ते आतमध्ये नाही गेलं, नाही तर ते आतमध्ये जाऊन बसलं असतं. तर हे आता कडेला आणलेलं आहे आपण. आता इथं माझा थोडासा दोरा निसटला, तो दोरा वगैरे मी लावून घेते, आणि मग मी तुम्हाला इलास्टिक पॅक कसं करायचं ते बघू. तर बघा, आता हे इलास्टिकचं एक तोंड निघलेलं आहे एका बाजूचं. आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला हे तोंड मिळणार आहे. ठीक आहे. ते तोंड आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे, आणि मग टिप मारायची. आता इथं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. तर बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. अगोदर ही दोन्ही पण तोंड मी व्यवस्थित काढून तुम्हाला मग दाखवते. तर अशा पद्धतीने बघा,
आता हे दोन्ही पण तोंड एकावर एक ठेवले मी दोन्ही पण, आणि अशा आपल्याला जॉईंट करून घ्यायचे तिथंच इलास्टिक. भरपूर असे 2-3 टिपा द्यायचे, व्यवस्थित रफ करून घ्यायचे त्याला मागं पुढं दाब उचलून, आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे. आता ही इलास्टिक तर सेंटरला पॅक झाले, पण मध्ये ते लूजच आहे कारण त्याला मध्ये आपण कपड्याला टिप नाही मारली. त्याच्यामुळे आता इथं आपल्याला याला कपड्याला टिप मारून घ्यायची. पण अगोदर पूर्ण मागचा भाग मागं, पुढचा भाग पुढं व्यवस्थित पॅन्टचा करून घ्यायचा आहे. बघा इलास्टिक असं व्यवस्थित फाकून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आणि मग टिप मारायची. जर तुम्ही ओढून नाही घेतलं तर टिप मारली तर तुमचं इलास्टिक नंतर कमी जास्त होणार नाही, इलास्टिकसारखं ते राहणार नाही. मग त्यासाठी आपल्याला असं ओढून घ्यायचं आणि टिप मारायची. आता कपड्यावरती आणि इलास्टिकवरती म्हणजे दोन्ही पण आपण वरतूनच टिप मारणार आहोत, अशा पद्धतीने. बघा मध्ये इलास्टिक गेलेलं आहे, बरोबर टिप बसते. फक्त आपल्याला असं कपडा ओढून घ्यायचा आहे आणि मग टिप मारायची. तर थोडंसं जड जातं आहे असं करताना, कारण इलास्टिक खूप जास्त सटकतं. पण टिप मारून घ्यायची कपड्याला व्यवस्थित, हळूहळू का होईना पण मारून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथं पूर्ण ओढून घेतलं मी, एक साईडकडून टिप मारून घेतली. आता परत तशाच मी दुसऱ्या साईडनी म्हणजे खाली थोडीशी मारून घेते, म्हणजे आपल्या 2 टिपा बसल्या की इलास्टिक अजिबात निघणार वगैरे नाही. तर बघा कुठेही सटकणार वगैरे नाही आतमध्ये. आता व्यवस्थित ही अशा पद्धतीने दुसरी पण टिप मी त्याच्यावरतीच मारून घेतली. आता इथं कुणी 4, 3, 2 कितीही टिपा मारतात. आता इथं मी 2च टिपा मारणार आहे, अशा पद्धतीने. फक्त ओढून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कपडा त्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायचा आहे, व्यवस्थित त्यामध्ये राहतो. पूर्ण अशी ओढून आपल्याला हे अशा पद्धतीने कपडा शिलाई मारायची आहे. ठीक आहे. आता इथं मी शिलाई मारली, बाहेर काढते. आता इथं इलास्टिक थोडं दिसतंय. आता का दिसतंय ते तुम्हाला सांगते. जर तुम्हाला हे आतमध्ये घालायचं असेल त्यावेळेस तुम्ही इथं घालू शकता, पण इथं थोडंफार दिसतंय. आणि टॉपवरची म्हणजे पंजाबी ड्रेसवरची पॅन्ट होती शाळेच्या गणवेशवरची, त्यासाठी मग काय नाही, एवढं वरून पंजाबी ड्रेस आहे. जर तुम्हाला इलास्टिक साध्या पॅन्टला, सिगरेट पॅन्टला लावायचं असेल म्हणजे जीन्सला वगैरे, तर त्यावेळेस मग तुम्ही हे आतमध्ये घालून टाकू शकता. आता इथं बघा ही अशा पद्धतीची पॅन्ट होती आणि आपले पूर्ण इलास्टिक बसून झालेलं आहे. पाहू शकता किती सोप्या पद्धतीत. जशी लहान मुलांना कसं जास्त नॉट वगैरे बांधता येत नाही मुलींना पण आत्ताच्या, तर मग आता काय करायचं, हे अशी इलास्टिक बसवली ना तर खूप मस्त. आता ही इलास्टिक फक्त 20 रुपये मीटर असते, आणि 1 मीटर आणली तर छोट्या मुलांना जरी धरलं तर तुम्ही इथं 3 ते 4 पॅन्टला इलास्टिक लावू शकता. ते 2 ते 3 पॅन्टला तर आरामशीर लावू शकता. अशा पद्धतीने ही इलास्टिक तुम्ही लावू शकता. आता कोणत्याही टेलरिंग शॉपमध्ये इलास्टिक तुम्हाला मिळून जाईल. तर पाहू शकता मस्त असं इलास्टिक मी लावून घेतलेलं आहे. कमरेच्या घेरापासून आपण जितका घेरा आहे त्यापेक्षा आपण 5 इंच इलास्टिक कमी घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे जॉईंट करून घ्यायचं आहे. खूप मस्त पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित ती पॅन्ट वेअर करून दाखवायला लावते. बघा अशा पद्धतीने पूर्ण पॅक बसलेली आहे. इलास्टिक मस्त असं बसवून घेतलेलं आहे. जर नॉट बांधता येत नसेल तर अशा पद्धतीने इलास्टिक बसवून द्या तुम्ही. कस्टमर जरी आले तरी बसवून देऊ शकता आणि 100 ते 150 रुपये घेऊ शकता. फक्त इलास्टिक तुम्हाला आणायचं काम आहे आणि बसवून द्यायचं काम आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण बसवून घेतलेलं आहे, किती फिनिशिंगमध्ये. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल पहिल्याच वेळेस व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत. तोपर्यंत बाय बाय.